नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या क्वेश्चन पेपर सिरीजमधला एक नवीन क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. पण स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नोटिफिकेशन्स ह्या लवकर मिळतील आणि आम्ही कुठलाही व्हिडिओ जर अपलोड केला तर तो तुमचा मिस होणार नाही. ठीक आहे. यानंतर आम्ही काही शॉर्ट्स व्हिडिओही केलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास कमी वेळात जास्त होईल या दृष्टीने आम्ही त्या तयार केलेल्या आहेत. तसेच या अगोदरही बऱ्याच क्वेश्चन पेपरवरती किंवा मराठी, इंग्लिश, त्यानंतर बुद्धिमत्ता यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत विषयावरती. तर तेही तुम्ही बघू शकता की जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे. तर चालू करूया मित्रांनो. या सिरीजमधच्या क्वेश्चन पेपरमधला पहिला क्वेश्चन आहे बघा. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात नाही आहे असं म्हटलं आहे. तर याचे ऑप्शन आहेत: ए अहमदनगर, बी गुना, 3 चंद्रपूर, डी नंदुरबार. तर हे मला वाटतं सगळ्यांना माहीत आहे, अहमदनगर तर आहे, चंद्रपूर आहे, नंदुरबार आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी गुना. गुना हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात मित्रांनो. ठीक आहे. खूप चांगल्या प्रकारचे आम्ही हे क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत आणि जवळजवळ 12 प्रश्नपत्रिका आम्ही तुमच्या भेटीला आणणार आहोत. सो चांगल्या प्रकारे याचा वापर करून घ्या. तसेच आमची पुढची एक सिरीज असणार आहे, त्यामध्ये 2019ला जेवढे तुमचे जे झाले होते क्वेश्चन पेपर्स किंवा जे पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर झाले होते, जसं की बघा कारागृह कॉन्स्टेबल किंवा रेल्वे पोलीस, बॅट्समॅन, त्यानंतर असे 4-5 ह्याचे जे क्वेश्चन पेपर झाले होते, तसे प्रत्येक जिल्ह्याचे जवळजवळ 40 ते 50 असे क्वेश्चन पेपर आमच्याकडे आहेत मित्रांनो. तर तेही तुमच्याबरोबर आम्ही शेअर करणार आहोत आमच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर ते नक्की त्याचाही फायदा करून घ्या. दुसरा प्रश्न आहे बघा मित्रांनो, काय सांगितले बघा. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. मैदानी स्पर्धा संपल्यानंतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डॅश वितरण समारंभ पार पडला. याचे ऑप्शन्स आहेत: आनिक, आकर्षक, बक्षीस आणि परिपत्य. सोपं उत्तर आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे सी, बक्षीस समारंभ पार पडला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण आता. पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी विरुद्ध शब्दाची जोडी ओळखा असं सांगितले. तर त्याचे ऑप्शन आहेत बघा. ए सुवर्ण कनक, बी आहे पाद पाय, सी आहे थोर आणि मान, आणि डी आहे कांगावा तक्रार. आपल्या विरुद्ध शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो थोर आणि सान. थोर पण तेच. ठीक आहे. विरुद्धार्थी थोर आणि सान हे काय आपलं ह्याचं उत्तर असणार आहे सी, थोर आणि सान हे विरुद्ध अर्थाची बरोबर जोडी आहे मित्रांनो बाकीच्या शब्दांपेक्षा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. तर चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा खालील अर्थ कोणता. तर हा जो वाक्प्रचार आहे सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो. त्याचे ऑप्शन आहेत बघा. ए गर्भ श्रीमंत असणे, बी योग्यतेप्रमाणे वागणे, सी परिस्थिती वाईट होणे, किंवा डी जन्मतः चांदीचे दान असणे. तर याचा ऑप्शन आहे, जो करेक्ट ऑप्शन आहे तो मित्रांनो ए आहे, तो म्हणजे गर्भ श्रीमंत असणे. पहिल्यापासून जो श्रीमंत असतो त्याला गर्भ श्रीमंत म्हणतात. आणि तो काय आहे तर असं लोक म्हणतात की तो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आहे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. हा मित्रांनो क्वेश्चन वॉन्टेड आहे बरं का, लक्षात घ्या. हा क्वेश्चन विचारू शकतात एक्झामला, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित करा. तर याचे ऑप्शन आहेत बघा. ए सोलापूर, बी गडचिरोली, सी आहे चंद्रपूर, आणि डी आहे अहमदनगर. तर याचा योग्य आन्सर आहे मित्रांनो अहमदनगर. डी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये अहमदनगर हा. ठीक आहे. हे सर्वांना माहीत आहे असं वाटते मला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूया. भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती डॅशद्वारे केली जाते. याचा प्रश्नाचा अर्थ असा आहे की उच्च न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश असतो, ओके, उच्च न्यायालय भारताचं जे आहे सर्वोच्च न्यायालय, त्याचा जो माननीय मुख्य न्यायाधीश जे असतात तर त्याची निवड कोण करतं, त्याची नियुक्ती कोण करतं.
तर असा जो प्रश्नाचा अर्थ आहे. याचे ऑप्शन आहेत बघा, ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी आहे राज्यपाल आणि डी आहे कायदा आणि न्यायमंत्री. तर याचं योग्य ऑप्शन आहे तर ए राष्ट्रपती. माननीय श्री राष्ट्रपतीजी जे आहे ते या उच्च न्यायालयाच्या जो न्यायाधीश असतो, मुख्य न्यायाधीश, त्यांची निवड करतो. ठीक आहे. नंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी, हे लक्षात घ्या मित्रांनो, चुकीची जोडी आपल्याला शोधायची, म्हणजे बाकीच्या बरोबर असणार, ही मात्र जोडी काय असणार, चुकीची असणार ह्या चारीपैकी. तर याच्यामध्ये ऑप्शन ए आहे बघा सॉरी, समता आणि विषमता, बी आहे जलद घाईत, सी आहे कृतज्ञ आणि कृतज्ञ, डी आहे उगवती आणि मावळती. तर याच्यामध्ये चुकीचे आहे ते म्हणजे जलद आणि घाईत, दोघांचा पण अर्थ सेमच होतो मित्रांनो. बाकीची कृतज्ञ, कृतज्ञ, उगवती, मावळती, समता, विषमता हे मात्र बरोबर आहे, पण जलद आणि घाईत हे मात्र काय सेमच अर्थ असल्यामुळे ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. बघा योग्य जोडी कुठली असं त्यांनी विचारले, म्हणजे काळामध्ये विचारले हे. मी आंबा खाईन पूर्ण भूतकाळ, बी आहे आम्ही सर्कस पाहायला गेलो होतो अपूर्ण वर्तमान काळ, सी आहे तिला नेहमीच उशीर होतो रीती वर्तमान काळ, आणि डी ती चिडते चालू वर्तमान काळ. तर योग्य जोडी आहे मित्रांनो, याचा आन्सर आहे सी, तिला नेहमीच उशीर होतो रीती वर्तमान काळ. ठीक आहे. तर हे काय योग्य जोडी आहे, बाकीच्या चुकीच्या आहेत जोड्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, लघोत्तरी या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. लघोत्तरी म्हणजे संधी जे आहे ते आपल्याला ओळखायच्या. ए आहे लघु अधिक अत्तरी तरी, बी आहे लघु अधिक उत्तरी, सी आहे लघु अधिक उत्तरी, आणि डी आहे लघु अधिक उत्तरी. ठीक आहे, लघु अधिक उत्तरी. तर याचं उत्तर आहे योग्य मित्रांनो डी, लघु अधिक उत्तरी म्हणजे लघुत्तरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. याचा पुढचा प्रश्न बघा, समूहदर्शक शब्द ओळखा. जशी उतारूंची झुंबड तशी साधूंचा, जशी उतारूंची झुंबड तशी साधूंचा काय असतो. तर ए असतो जथ्था, की बी असतो जमावडा, सी असतो झुंड, की डी असतो घोळका. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए जथ्था. लक्षात घ्या, साधूंचा काय असतो, जथ्था असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास किंवा समास प्रकार ओळखा त्यांनी विचारले. खालील शब्दाचा समास किंवा समास प्रकार ओळखा त्यांनी विचारले. सक्रिय हा शब्द दिलेला आहे, तर याचा शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा असं त्यांनी विचारले. त्याचे आन्सर ऑप्शन आहेत बघा, ए म्हणजे द्वंद्व, बी आहे बहुव्रीही, सी आहे अव्ययी भाव, की डी तत्पुरुष. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बघा बी बहुव्रीही, हे याचं उत्तर आहे बी बहुव्रीही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचा पूर्व तटीय मैदानांचा दक्षिणेकडील भाग डॅश म्हणून ओळखला जातो. पूर्व तटीय, पूर्वेकडचा मैदानांचा म्हणजे पूर्व तटीय मैदानांचा दक्षिणेकडील भाग डॅश म्हणून ओळखला जातो. तर याचे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो, ए आहे कोकण किनारपट्टी, बी आहे मलबार किनारपट्टी, सी आहे कोरोमंडल किनारपट्टी, की डी उत्तरी सरकार किनारपट्टी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कोरोमंडल किनारपट्टी. जो उत्तर भारताचा पूर्व तटीय म्हणजे पूर्वेकडचा मैदानी प्रदेशाचे दक्षिणेकडचा भाग जो आहे तो कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखला जातो. त्याचं उत्तर आहे सी कोरोमंडल किनारपट्टी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय. आता बघा त्यातला ए मध्ये आपल्या शुभेच्छा मिळाल्या, बी आहे विराजला उन्हामुळे मूर्छा आली, की सी तिने पाहुण्यांचे आदरातिथ्य केले, की डी माझ्या मनाचे इस्पित साध्य झाले. तर ह्यामध्ये शुद्ध व्याकरण काय, तर शुद्ध व्याकरण ते म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्य कुठलं आहे, तर आपल्या शुभेच्छा मिळाल्या आहे. याचं उत्तर आहे ए आपल्या शुभेच्छा मिळाल्या. पुढचा प्रश्न बघूया आपण, मोठ्या कामात लहान काम उद्भवन या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा. म्हणजे मोठ्या कामात लहान काम उद्भवणं किंवा उद्भवणं या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार काय आहे, असा अर्थ दिल्याचा वाक्प्रचार विचारला, उलटा प्रश्न विचारला बघा. त्याचे ऑप्शन आहेत बघा, ए शेंडीस फुले बांधणे,
नंतर शेंडी हातात सापडणे, बी आहे शेंडी फुटणे की डी शेंडीचा गुंता होणे. याचं उत्तर आहे बघा सी शेंडी फुटणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता, पोर्ट ब्लेअर ही डॅशची राजधानी आहे, म्हणजे कुणाची राजधानी ही पोर्ट ब्लेअर आहे, खालपी कुणाची. तर याचे ऑप्शन आहेत बघा, ए अंदमान निकोबार बेटे, नंतर नागालँड, बी आहे, सी आहे मिझोराम की डी दादरा नगर हवेली. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए अंदमान निकोबार यांची ही जी राजधानी आहे ती कुठली आहे, तर पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. 11वी 8वी 9वी किंवा 10वीच्या क्रमिक पुस्तकांमध्ये पण कुठेतरी हे तुम्ही नक्कीच वाचलं असं वाटते मला. नंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. साल्हेर जे शिखर आहे ते महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं आहे, तर ते कुठं आहे असं विचारले. त्याचे ऑप्शन आहेत बघा, ए सातारा, बी रत्नागिरी, सी पुणे की डी नाशिक. याचे आन्सर आहे तो म्हणजे डी नाशिक. नाशिक म्हणजे साल्हेर जे आहे ते शिखर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, कोरड्याबरोबर ओले जळते या म्हणीतून काय व्यक्त होते. कोरड्याबरोबर ओले पण जळते असं म्हणतो बघा आपण, तर या म्हणीतून काय व्यक्त होते त्यांनी विचारले. तर याचे ऑप्शन आहेत बघा, ए समानता, बी बंधुभाव, सी वाईट संगत की डी शत्रुत्व. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी वाईट संगत. ठीक आहे. कोरड्याबरोबर ओले पण जळते. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया, हे समजलं असेलच तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी प्रयोगाची योग्य जोडी ओळखा असताना विचारले, की प्रयोग कुठला आहे आणि त्याची योग्य जोडी ओळखा असताना विचारले. त्याचे ऑप्शन आहेत बघा, बाबा कार्यालयातून आत्ताच आले, सकर्मक कर्तरी प्रयोग, बी आहे आईने मीराला खुणावले, सकर्मक भावे प्रयोग, सी आहे मला घरी जाववते, अकर्मक भावे प्रयोग की डी आज तिला मळमळते, अकर्तुक भावे प्रयोग. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए बाबा कार्यालयातून आत्ताच आले, सकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, तर एक बाण दिलेला आहे नेहमीप्रमाणे आणि महाराष्ट्रातील नकाशात बाणाने जिल्हा कोणता असताना विचारले. हा बघा, नीट बघा तुम्हाला आठवते का बघा, काय जर नकाशाचा अभ्यास असेल कुठला जिल्हा असेल जरा थोडंसं गेस करा की कुठला जिल्हा असेल. त्याच्या ऑप्शन मग तुम्हाला सांगतो मी. ऑप्शन त्याचे आहेत बघा, धुळे, औरंगाबाद, जळगाव की नाशिक. काय वाटते, जरा थोडंसं एक 10 सेकंद घ्या. कुठला वाटते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी औरंगाबाद. हा जिल्हा कुठला आहे मित्रांनो, तर हा जो दाखवलेला जिल्हा आहे मित्रांनो तो हा आहे औरंगाबाद जिल्हा आहे. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांचं बरोबर आलं असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, सर्व दानाहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे. म्हणजे त्यांनी विचारले की सर्व दानाहून मरणोत्तर देहदान हा हे सर्वोत्तम आहे असं त्यांनी विचारले. तर याच्यामध्ये कुठला अलंकार वापरला आहे. ए अंतर्न्यास की अर्थांतरन्यास, भ्रांतिमान, व्यतिरेक की स्वभावोक्ती. तर याचं उत्तर आहे मित्रांनो व्यतिरेक अलंकार वापरला आहे. उत्तर आहे सी व्यतिरेक अलंकार. ठीक आहे. बऱ्याच लोकांना कळालं असेल हे. पुढचा प्रश्न बघूया आपण, भारताचे पहिले टेक्नोपार्क येथे स्थित आहे. टेक्नोपार्क पहिले कुठं तयार झालं, तर कुठं ते स्थित आहे. तर याचे ऑप्शन आहेत बघा, ए बँगलोर, बी आहे पुणे, सी आहे मुंबई की डी तिरुवनंतपुरम. याचं उत्तर आहे डी तिरुवनंतपुरम. ठीक आहे. साऊथमध्ये आहे ते. भारताचे पहिले टेक्नोपार्क तिरुवनंतपुरममध्ये आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण डॅशचा भाग आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये यांच्यासाठी कुठली सूची ठेवलेली आहे प्रोव्हिजन करून. तर याचे आन्सर आहेत बघा, ऑप्शन आन्सर आहेत बघायचे, केंद्रीय सूची की राज्य सूची, समवर्ती सूची की अवशिष्ट विषय. त्याचा उत्तर आहे समवर्ती सूची. ठीक आहे. तर समवर्ती सूचीचा भाग आहे तो वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण. ठीक आहे. समवर्ती सूचीचा भाग आहे मित्रांनो. ठीक आहे. खूप मोठा गुन्हा आहे बरं का. वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण, जर यांना मारलं आपण किंवा यांचं जीव घेतला, ठीक आहे, आणि जर का ते कोणीतरी पाहिलं तर आपल्याला मोठा
करावास आपल्याला होऊ शकतो वन्य प्राण्यांवरती जर का आपण त्यांची शिकार वगैरे केली तर. ठीक आहे, आता होऊ शकत नाही ती. ओके, पुढे बघूया आपण. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याच्यामध्ये ऑप्शन आहेत बघा. प्रसिद्ध, बी आहे अनन्य, सी आहे पूर्वज, डी आहे अनुज. त्याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, उत्तर आहे डी अनुज. अग्रस जो आहे तो शब्द या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुज. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असं विचारले. त्याचे ऑप्शन मित्रांनो, ए पुष्प, कुसुम म्हणजे पुष्प आहे का बी वेल, सी गवत, की डी सोने. तर तुम्हाला माहीत असेल ए म्हणजे काय, तर पुष्प आहे. ॲक्च्युली कुसुम म्हणजे काय, पुष्प आहे तो. ठीक आहे, याचं उत्तर आहे ए पुष्प. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे. जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे असं विचारले. तर ह्याचे ऑप्शन मित्रांनो, ए नंदादेवी, बी आहे ग्रेट निकोबार, सी आहे मानस, की डी निलगिरी. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे डी निलगिरी. भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र म्हणून याचा नाव आहे मित्रांनो निलगिरी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. सालारजंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे असं विचारले. सालारजंग संग्रहालय कोणत्या शहरात आहे. जरा वेगळा प्रश्न आहे मित्रांनो. ह्याचे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. ए आहे मुंबई, बी आहे हैदराबाद, सी आहे जयपूर, की डी लखनौ. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी हैदराबाद. ठीक आहे, सालार जंग संग्रहालय जे आहे ते हैदराबादमध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. तुम्हाला आय होप तुम्हाला हे समजत असेल, व्यवस्थित चांगल्या प्रकारे वाटत असेल. तुम्हाला कसं वाटतं हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला आवाज क्लिअर नसेल किंवा चांगल्या प्रकारे व्हिडिओ क्वालिटी दिसत नसेल तर तेही मला प्लीज सांगा, की जेणेकरून आम्हाला त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करता येईल, आमच्या चुकाही त्यामध्ये कळतील. असं नाही की आम्ही जे करतो सगळं बरोबरच आहे असं आहे, पण जितकं चुका कमी होतील आणि चांगल्या प्रकारे करेक्शनलेस जे आहे ते कंटेंट तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो. तर आमच्याकडं म्हणजे काही तुमचे सजेशन असतील आमच्यासाठी तर नक्की तेही सांगा मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढील विधानाला जी मन योग्य असेल असा पर्याय ओळखा. म्हणजे एक विधान आहे दिलेलं आहे, त्याचं मन त्या विधानासाठी एक मन आहे, ती मन पुढीलपैकी कुठल्या त्या विधानाला जी आहे ती योग्य ठरते असं त्यांनी विचारले. तर बघा, मालतीने रात्रभर जागून मुलीसाठी गोधडी शिवली, मात्र मुलीने ती भडक रंगाची आहे असे म्हणतात ना डॅश. आता ह्याचं काय, तर ह्याचं काय एक म्हण त्यांनी विचारले की शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी. बी आहे रात्र थोडी सोंगे फार, सी आहे लेकी बोले सुने लागे, आणि डी आहे दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ए शेळी जाते जीवानशी, खाणारा म्हणतो वातड कशी. ठीक आहे, मग याच्यामध्ये कसं आहे, त्या बिचारी त्या मालतीनं रात्रभर जागून ती गोधडी ती अशी शिवली होती की जेणेकरून त्रास होऊ नये मुलीला. पण सकाळी ती मुलगी म्हणते की भडक रंगाची आहे, म्हणून याचा अर्थ काय, तर शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी. छान आहे बघा म्हणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. खालीलपैकी कोणता कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2014ला सुरू झाला होता. 2 ऑक्टोबर 2014ला सुरू झाला होता. ह्याचं ऑप्शन आहेत बघा. ए स्वच्छ भारत अभियान, बी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, सी आहे अटल पेन्शन योजना, की डी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. तर याचे उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ए स्वच्छ भारत अभियान जे आहे ते 2 ऑक्टोबर म्हणजे ज्यावेळी गांधी जयंती होती त्या दिवशी हे चालू झालं होतं स्वच्छ भारत अभियान. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची डॅश दिली, काय दिली. तर याचे ऑप्शनचे ॲन्सरचे ऑप्शन आहेत बघा. ए आहुती, बी आकृती, सी आखाती, की डी कृती. प्रत्येकाला माहिती आहे कायच अवघड नाही. याचं उत्तर आहे ए आहुती. ठीक आहे, प्राणांची आहुती आपण देत असतो. ठीक आहे, आपल्या देशासाठी. आपले सैनिक पण तेच करतात मित्रांनो. ठीक आहे, काही दिवसापूर्वी व्हिडिओज वगैरे आले होते बघा सैनिकांचे, खूप वाईट वाटलं मित्रांनो ते, की विचार करा आपण एवढी थंडी आहे तर आपण एवढं गारठलो आहे. ठीक आहे,
तर विचार करा ते एवढ्या म्हणजे मायनस तापमानामध्ये ती लोक कसे राहत असतील. खरंच त्या लोकांना सलाम आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला कुठंही असे सैनिक दिसले तर सलाम ठोका त्यांना. खरंच ते डिझर्व करतात मित्रांनो त्यासाठी. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी व्याकरणिक दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेले शब्द ओळखा. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द कुठला आहे तो खालीलपैकी ओळखताना विचारले. तर ए आहे बघा संगीत, बी आहे न्याहारी, सी आहे बालहत्या की डी प्रतीक्षा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए संगीत. काय आहे तर अशुद्ध लेखन आहे ते. संगीत असं संगीत नसतं, असं जरा वेगळ्या प्रकारे लिहिलेलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे. म्हणजे युनिसेफ जे आहे मित्रांनो ती कशावर फोकस करते असं नाही विचारलं, लक्ष केंद्रित करते. म्हणजे युनिसेफ सगळ्यात जास्त काम कशावरती करते. ठीक आहे असं नाही विचारले. तर याचे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. ए आहे आजार, बी आहे मानवी हक्क, सी आहे मुले की डी आहे शिक्षण. तर उत्तराचे मित्रांनो मुले, सी मुले. मुलांच्यावरती युनिसेफ सगळ्यात जास्त काम करते आणि जास्त लक्ष केंद्रित राहून फोकस करते. जगभरातले जेवढे मित्रांनो जे हे असतात ना कुपोषित मुलं जे आहेत ना तर ह्यांच्यावरती युनिसेफ ही खूप मोठी संस्था आहे मित्रांनो. तर ती NGO आहे आणि मोठी ती आहे. ती युनिसेफ ही एक संस्था आहे जी काम करते. ठीक आहे. ही तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे डॅश टक्के आहे. म्हणजे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनाच्छादित क्षेत्र जे आहे ते किती आहे त्याने विचारले. त्याची टक्केवारी विचारले. तर याचे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. ए 15, बी आहे 18, सी आहे 22 की डी आहे 30. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 22%. 22% क्षेत्र जे आहे ते भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी म्हणजे क्षेत्रापैकी वन आच्छादित क्षेत्र आहे. ठीक आहे. ओके, हे समजलं असेल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया आपण. मॅट्रिक्स नोंदी खालीलपैकी कोणत्या कराराशी संबंधित आहेत. मॅट्रिक्स नोंदी लक्षात ठेवा बरं का मित्रांनो, हे जरा थोडंसं महत्त्वाचं वाटते मला. ए आहे बघा रोटरडॅम करार, बी आहे क्योटो करार, सी आहे मॉन्ट्रियल करार की रामसर करार. ठीक आहे. तर उत्तर मित्रांनो रामसर करार. मॅट्रिक्स नोंदी जी आहेत ते रामसर कराराशी निगडीत किंवा संबंधित आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा असताना विचारले. पुढील मन म्हणजे पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. ज्याचे पोट दुखेल काय असेल पुढे डॅश काय असेल. ए असेल तोच औषध मागेल का बी तोच दुवा मागेल का सी तोच वैद्य बोलवेल की डी तोच ओवा मागेल. तर उत्तर बघायचं काय तोच ओवा मागेल. असं म्हणतात की पोट दुखाल की ओवा खावा. बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. तोच ओवा मागेल. असे पोट दुखेल तोच ओवा मागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कुठे आहे. म्हणजे सगळ्यात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य म्हणजे छोटं अभयारण्य कुठे आहे महाराष्ट्रामध्ये. तर जे ऑप्शन आहेत बघा. ए कोयना, बी मेळघाट, सी लोणार की डी पैनगंगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी आहे लोणार. लोणारमध्ये काय सगळ्यात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यात आहे. राज्याचे आहे म्हणजे कथ्थक कुठल्या राज्याचं आहे असं विचार. जसं आपल्या महाराष्ट्राचं लावणी आहे मित्रांनो तसं जसं पंजाबचं भंगरा आहे. बरोबर आहे नाही ते म्हणजे लोकनृत्य आहे प्रत्येक राज्याचं. जसं कथ्थक कुणाचं आहे असं विचारलं तर हे ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. तर याचं ऑप्शन आहेत बघा. ए हरियाणा, बी पंजाब, सी उत्तर प्रदेश की डी राजस्थान. ठीक आहे. तर मित्रांनो याचं ॲन्सर आहे मित्रांनो सी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचं आहे कथ्थक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, देवधर चषक खालीलपैकी कोणत्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्र असं विचारलं. देवधर चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर याचे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. ए बॅडमिंटन, बी क्रिकेट, सी टेबल टेनिस की डी फुटबॉल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर काय मित्रांनो उत्तर आहे बी क्रिकेट. क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे देवधर चषक. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, अवचित या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अवचित या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असं सांगितले. त्याचे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. ए अपेक्षित, बी आहे प्रसंग, सी अचानक की डी परिचित.
त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी अचानक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातलं पानशेत धरण जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे त्याने विचारले. त्याचे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. ए पुणे, की बी औरंगाबाद, सी सातारा, की डी बीड. याचं उत्तर आहे मित्रांनो ए पुणे. माहीत असेल, बऱ्याच लोकांना माहीत असेल, पानशेत धरण जे आहे ते पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय बघा. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा विचारले. खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती असते विचारले. तर याचे ऑप्शन आहेत बघा. ए उचित बरोबर समानार्थी शब्दाची चुकीची जोडी काढायची आपल्याला. ठीक आहे. बी आहे बघा क्वचित कधीतरी, सी आहे वंचित वचनबद्ध, की डी संचित एकत्रित. त्याचं ऑप्शन उत्तर आहे बघा मित्रांनो वंचित वचनबद्ध. ही काय आहे समानार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे. बाकी सगळ्या बरोबर आहेत, पण हे जे आहे सी वंचित वचनबद्ध हे मात्र का चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्य असत्य व बुद्धीला स्मरून. सत्य असत्य व बुद्धीला स्मरून. तर योग्य समूहापैकी शब्द निवडायला सांगितले. ए विवेकशून्य आहे, बी सदविवेक बुद्धी आहे, की अर्धसत्य आहे, की सत्यार्थी आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो सदविवेक बुद्धी असं याला म्हणतात. ठीक आहे. याचं उत्तर आहे बी सदविवेक बुद्धी. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? वीरभूमी दिल्लीमध्ये आहे मित्रांनो. तर हे कोणत्या पंतप्रधानांना स्मारक म्हणजे समर्पित केले आहे? ए माननीय राजीव गांधी, की बी माननीय इंदिरा गांधी, सी माननीय लाल बहादूर शास्त्री, की डी माननीय जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. तर उत्तर आहे मित्रांनो ए माननीय राजीव गांधी यांना ते काय समर्पित आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. डॅश संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर कोण हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते? तर याचे आन्सर ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. ए बी एन राव, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर बी आर आंबेडकर, की डी सच्चिदानंद सिन्हा. याचं उत्तर आहे मित्रांनो सी डॉक्टर बी आर आंबेडकर. बाबासाहेब रामजी आंबेडकर जे आहेत ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधानाच्या. ठीक आहे. हे सर्वांना माहीत आहे मित्रांनो. ठीक आहे. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द शुद्ध शब्द कुठला आहे असं विचारले. बघा ह्याचे ऑप्शन आहेत मित्रांनो. ए उत्कृष्ट, की बी उत्कृष्ट, सी उत्कृष्ट, की बी उत्कृष्ट. तर कुठला आहे मित्रांनो जरा बघा 2 सेकंद घ्या. कुठला वाटतं तुम्हाला? ए बी सी डी मनात धरून ठेवा. कुठला वाटतं तुम्हाला बघा. तर ठीक आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो ए उत्कृष्ट. हे ए मात्र हे बरोबर आहे व्याकरण दृष्टीने. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. वंदना सिनेमाला गेली ह्या वाक्याचे अपूर्ण वर्तमान काळ रूपांतर करताना खालीलपैकी कोणता पर्याय निवडावा लागेल? अपूर्ण वर्तमान काळ रूपात रूपांतर आपल्याला करायचं आहे. तर कुठला ऑप्शन घ्यायला पाहिजे अपूर्ण वर्तमान काळाचा? तर ए आहे का बघा वंदना सिनेमाला जाते, बी वंदना सिनेमाला जात होती, की सी वंदना सिनेमाला जात आहे, की डी वंदना सिनेमाला गेली होती. याचं उत्तर आहे मित्रांनो सी वंदना सिनेमाला जात आहे. हे काय बघा अपूर्ण वर्तमान काळ आहे बरं का, अजून ती गेलेली नाही, मग जात आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. समजलं असेल हे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढील शब्दसमूहांपैकी योग्य शब्द निवडा. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख म्हणजे काय? तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख म्हणजे काय? तर तो ए पत्रावळी असतो, बी ताम्रपट असतो, सी तांबूल असतो, का वज्रलेख असतो? तर याला म्हणतात मित्रांनो बी ताम्रपट. ताम्रपटला तांब्याच्या जर पत्र्यावर जर लेख कोरला असेल त्याला ताम्रपट म्हणतात मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणाला भारतीय नायटिंगेल म्हटले जाते? नायटिंगेल असं म्हटले जाते. ए मीराबाई, याचे ऑप्शन आहेत ए मीराबाई, 2 आहे सरोजिनी नायडू, सी आहे डॉक्टर एनी बेझंट, की डी वंदना शिवा. उत्तर आहे मित्रांनो सरोजिनी नायडू, बी सरोजिनी नायडू. यांना काय म्हटलं जातं? भारतीय नाईटगेल असताना म्हटलं जातं. ठीक आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं मित्रांनो. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा. सायबेरियन क्रेन भारतातील पुढीलपैकी कोणत्या उद्यानात किंवा अभयारण्यात
स्थलांतरित होता? सायबेरियन क्रेन. तर याचं ऑप्शन बघा मित्रांनो, ए केवलादेव राष्ट्रीय उद्यान, बी आहे वेदांतगल पक्षी अभयारण्य, की सी गीर वन्यजीव अभयारण्य, की डी कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बघा ए केवलादेव राष्ट्रीय उद्यान. सायबेरियन क्रेन जो आहे तो भारतामधले या उद्यानामध्ये स्थलांतरित करीत होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा डॅशशी संबंधित आहे. हे सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो, काय सांगायची गरज नाही. ए बॉक्सिंग आहे, का बी कुस्ती आहे, सी कबड्डी आहे, की डी खो खो आहे. तर हे सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो, कुस्तीशी. कारण केसरी म्हणलं की पहिला कुस्तीच, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. हे समजलं असेल मित्रांनो, मजा येत असेल मित्रांनो. नरेंद्रनाथ दत्त हे डॅश यांचे मूळ नाव आहे. नरेंद्रनाथ दत्त हे कोणाचे नाव आहे, मूळ नाव? तर याचा ऑप्शन आहेत बघा मित्रांनो, ए स्वामी विवेकानंद, की बी रामकृष्ण परमहंस, सी आहे की राजाराम मोहन राय, की डी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद. तर ह्यांना लहानपणी लाडानं नरेन पण म्हणायचे लोक. ठीक आहे. ओके, तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, सर्वांग या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह. संधी आपल्याला सर्वांगाचा काढायचा आहे. ह्याचे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो, ए सर्व अधिक अंग, बी आहे सर्व अधिक ग, किंवा सी सर्व अधिक ग, किंवा डी सर्व अधिक अंग. याचं उत्तर आहे मित्रांनो ए सर्व अधिक अंग. ठीक आहे. याचं उत्तर आहे ए सर्व अधिक अंग म्हणजे सर्वांग. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील शब्दाचा समास किंवा सहवास प्रकार ओळखण्याने विचारले. शब्द दिलेला आहे चरण कमल असं सांगितले. तर याचा समास किंवा समासाचा प्रकार ओळखायचा आहे. त्यातला ऑप्शन आहेत, ए द्वितीय तत्पुरुष, की बी नत्र बहुव्रीही, सी कर्मधारय, की डी द्वंद्व. याचं उत्तर आहे मित्रांनो सी कर्मधारय. कर्मधारय समास आहे तो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, पर्यावरणाशी संबंधित खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय संस्था जैवविविधता हॉटस्पॉट घोषित केलेला आहे? पर्यावरण संबंधित खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे ती जैवविविधता हॉटस्पॉट घोषित केलेली आहे? तर याचा ऑप्शन आहे म्हणजे वर्ल्ड वाईड फंड WWF, की IUCN, की सी कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल, CI म्हटलं जातं, किंवा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल. CI ही जी संस्था आहे ती आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे ती जैवविविधता हॉटस्पॉट घोषित करते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? म्हणजे पृथ्वीवर जे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जे आहे ते खालीलपैकी किती टक्के त्यांनी विचारले. याचे ऑप्शन बघा मित्रांनो, ए आहे 0.32%, की 0.23%, सी 0.04%, की डी 0.02%. याचं उत्तर आहे मित्रांनो सी 0.04%. एवढं काय CO2चं प्रमाण आहे पृथ्वीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल मित्रांनो. ठीक आहे. पुढचं बघा, केंद्रीय माहिती आयोग म्हणजे CIC, सेंट्रल इन्फॉर्मेशन म्हणजेच सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन हे केंद्र सरकारद्वारे डॅशच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेले आहे असं त्यांनी विचारले, की सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन कमिशन. तर हे डॅशच्या अंतर्गत स्थापित करण्यात आले आहे. कशामध्ये? तर म्हणजे कशाच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेले आहे असं विचारले. तर याचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन आहेत बघा मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2006, बी आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005, की सी माहितीचा अधिकार अधिनियम 2002, की डी केंद्रीय माहिती आयोग कायदा 2008. याचं उत्तर आहे मित्रांनो बी माहितीचा अधिकार अधिनियम 2005. ठीक आहे. याचं उत्तर आहे बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा,
प्रश्नात दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायातून ओळखा. शड्डू ठोकणे म्हणजे काय? वाक्प्रचाराचे अर्थने विचारलं आहे. वाक्प्रचार दिलेला आहे, त्याचा त्याने अर्थ विचारला आहे. ए. गवंड्याने घरबांधणी करते वेळेस भिंतीत शड्डू ठोकला. की बी. सुधा मावशी शड्डू ठोकत अप्रतिम गोड जेवण बनवायची. की सी. मिनलने शड्डू ठोकत झाडांना पाणी दिले. की डी. रिंगणात उतरताच राजा पहिलवानाने प्रतिस्पर्ध्यासमोर शड्डू ठोकला. याचं उत्तर बऱ्याच जणांना माहीत असेल मित्रांनो. उत्तर आहे डी. रिंगणात उतरताच राजा पहिलवानाने प्रतिस्पर्ध्यासमोर शड्डू ठोकला. खास करून हे कुस्तीमध्ये आपण हे बघतो, शड्डू ठोकणे वगैरे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे क्वेश्चन्स झालेले आहेत मित्रांनो या क्वेश्चन पेपरचे. ठीक आहे. तर हे तुम्हाला कसे वाटले हे नक्की तुम्ही मला शेअर करून किंवा कमेंट करून सांगा मित्रांनो. आपल्या मित्रांच्यामध्येही शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो व सपोर्ट करा आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ वाटतात, हे कशा प्रकारचे पाहिजेत हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. ठीक आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही आमचे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. आणि त्यावरती अशा बऱ्याच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तसेच नोकरीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. ठीक आहे. जॉईन करायला काही हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे. ओके. तर आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या लोकांची काळजी घ्या मित्रांनो. व पाहत राहा आपल्या सर्वांचे लाडके यूट्यूब चॅनल स्टडी हब. जय हिंद, जय महाराष्ट्र.